स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे गुड लाईफ। सुरुवात करूया रेसिपीला। आज आपण करतो आहे याला म्हणा तिळाची पोळी, साटोरी। आमच्या इथे विदर्भात याला तिळाच्या कोसल्या म्हणतात। तर त्याच्यासाठी साहित्य लागते तीळ, गूळ आणि थोडी वेलची। बस आता आपल्याला हे तीळ आहेत हे चांगले भाजून घ्यायचे आहेत। हे तीळ भाजलेले नाही आहेत। तर आता आपण गॅस लावूया। कढई ठेवली आपल्याला आता ही तीळ थोडी थोडी करून पूर्ण आपल्याला ही ती भाजून घ्यायची आहे। टाकताना एकदम थोडीच टाकायची आणि चांगली भाजून घ्यायची। ती आता आपली चांगली भाजून झाली आहे। बघा तीमध्ये मी जरा वेलच्या पण घातलेल्या आहेत, भाजताना वेलच्या घालून दिल्या म्हणजे आपली ती ही पूर्ण भाजून झालेली आहे। आता याला आपण गार होऊ देऊया। त्याच्यातच गार होते नंतर आपल्याला याच्यासाठी जे आपल्याला सारण पाहिजे तर ही कणिक घेतली आहे मी। या कणकेमध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ घालायचं आहे आणि तेल घालायचं आहे। तेल जरा जास्ती घालायचं म्हणजे साटोरी जरा कुरकुरीत होते, क्रंची। बघा एवढं बस होईल। आता आपल्याला आता हे पीठ मळून घ्यायचं आहे। मी आता हे जे मोहन घातलं होतं, तेल घातलं होतं वरून, साधं तेल घातलं आहे, गरम नाही। तर हे तेल बघताय तुम्ही चांगलं म्हणजे जास्त भरपूरच घालायचं। हे असा पूर्ण याचा असा गोळा झाला पाहिजे। आता आपण याला भिजवून घेऊ। जसं आपण पोळीचं भिजवतो तसंच भिजवायचं आहे आता आपल्याला। असं मी पीठ चांगलं व्यवस्थित चांगलं मळून घेतलं आहे। आता ह्याला आपण जरा वेळ ठेवून द्यायचं। तीळ आपले अजूनही गरमच आहेत, अजून तीळ काही गार झालेले नाही आहेत। याला आता आपण गार होऊन देऊ। भाजताना याच्यामध्ये वेलची घातली होती, नाहीतर वेलचीचे सालं असे लवकर निघत नाही। म्हणून मग जेव्हा आपण काही भाजतो जसं शेंगदाणे वगैरे भाजायचं असेल तर त्यामध्ये तशी वेलची टाकून द्यायची म्हणजे याची सालं लगेच निघतात लवकर, पटकन, जास्ती वेळ लागत नाही। आता आपली तीळ पूर्ण गार झाली आहे। आता आपण याला मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेऊया। आता आपण ही तीळ बघितलं तुम्ही पूर्ण बारीक करून घेतली। आपल्याला हा गूळ याच्यामध्ये गूळ मी बारीक करून घेतलेला आहे। हा चिक्कीचा गूळ नाही, हा साधा गूळ आहे। आपल्याला हा पूर्ण याच्यामध्ये आता आपण याची पूर्ण मिक्स करून घेऊया। याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं म्हणजे हा गूळ हा पूर्ण ह्या तिळाला लागला पाहिजे। हे आपण याला गूळ एकदम मस्त मिक्स करून घेतला। याच्यामध्ये आपण जी कणिक मळून ठेवली होती तर आता आपल्याला ही कणिक चांगली चुरून घ्यायची आहे। कणिक आपली चांगली भिजवल्या गेलेली आहे। आता आपण याची पोळी करणार आहोत। लाटायला थोडी कणिक घ्यायची। आता आपण याची करूया पोळी, मग तुम्हाला दाखवते। पोळी लाटते आहे मी, पण पोळी लाटताना आहे ना हे एकदम पातळ लाटायची, कारण आपण या कणकेमध्ये मोहन पण घातलं होतं। त्याच्यामुळे पोळी ही पातळ लाटल्या जाते आणि साटोरी बनवताना ही पातळच असायला पाहिजे, कारण जाडी असेल तर मग ती कुरकुरीत होणार नाही आणि चांगली पण लागणार नाही। आता आपली ही एक पोळी मी लाटून ठेवली आहे। आता मी ही एक पोळी लाटून ठेवली आहे आणि शेजारी याच्या अजून एक ही पोळी लाटून ठेवली आहे। आता आपल्याला हे जे आपण सारण केलेलं आहे हे आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे। चांगलं घालायचं। हे सारण पूर्ण असं व्यवस्थित घालून घ्यायचं। त्यानंतर थोडंसं याला थोडं लाटण्याने असं फिरवून घ्यायचं, जरा लाटून घ्यायचं याला। ते झाल्यानंतर आपण ही जी दुसरी पोळी लाटून ठेवली आहे ती याच्यावर ठेवायची आपल्याला। हे पूर्ण असे याचे काठ आपल्याला पूर्ण सगळे असे दाबून घ्यायचे, नाहीतर हे जर दाबले नाही ना तर हे सुटून जातील आणि आतमध्ये जे आपण सारण घातलं आहे ते आपण जेव्हा पोळी आता आपण जेव्हा बनवू तर तेव्हा काय होईल, ते सारण बाहेर येईल। तर अशा प्रकारे हे असे याचे काठ दाबून घ्यायचे आपल्याला। असं हाताने दाबूनच करायचं आहे आपल्याला आणि पूर्ण असं चांगलं व्यवस्थित दाबून घ्यायचं। असं दाबल्याने काय होतं, ही पोळी फुटत नाही आणि याच्यातलं सारण बाहेर निघत नाही। त्यानंतर याला परत दाबून घ्यायचं, असं दाबून घ्यायचं।
परत तसंच मी अजून एक पोळी बनवून घेते. आहे गरम केली, आपल्याला तळायची नाही आहे हिला छानपैकी आपल्याला मस्त बनवून घ्यायची आहे. आता हिला आपण या साईडनी टाकलं, या साईडनी भाजून घ्यायची. आता आपण याला पलटवूया. या साईडनी बघा झालेली आहे. खालच्या साईडनी चांगली भाजून घ्यायची खरपूस. नंतर आपल्याला तेल सोडायचं. तव्यावर पोळी टाकल्यानंतर चेक करत राहायचं आपल्याला की बाबा झाली की नाही, घालून बघायचं. बघा ही बाजून व्हायची आहे, तिला होऊ द्यायचं चांगलं. फक्त तुम्ही घालणं चांगली झालेली आहे. आता आपल्याला ह्याच्यावर सोडायचं आहे तेल. चांगलं तेल सोडायचं. चांगलं तेलामध्ये झाली पाहिजे ती पोळी. ऑलरेडी ही पोळी झालेली आहे, पण आता आपल्याला ह्याच्या तेलामध्ये याला तेल टाकून याला चांगलं आता कुरकुरीत करायचं. त्याच्या काठांवर वगैरे चांगलं मस्त तेल घालायचं. पूर्ण तेल लागलं पाहिजे याला. फक्त तुम्ही कशी खरपूस भाजणी केलेली आहे अशीच आपल्याला खालच्या साईडनं भाजून घ्यायची आहे. अशा प्रकारे आज मी बनवली आहे तिळाची साटोरी. आमच्या इथे अशी तिळाची साटोरी करतात मकर संक्रांतीच्या दिवशी. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली का? माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला परत एकदा हॅपी मकर संक्रांत.